आज हा कार्यक्रम खरं तर हा आपल्या भैरवनाथ संस्थेने पुढाकार घेऊन हा खरं तर एक 2-3 वर्षापासून मान्य कोच साहेबांच्या बरोबर चर्चा ही आमची आणि कारखान्याची राहिली. मागच्या 1-1.5-2.5 वर्षापूर्वी आम्ही समृद्ध भूमी अभियान हा खरं तर त्या 1.5 वर्षापूर्वी राबवलेला आणि आज ही तेच अभियान हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहोत. हे अभियान समृद्ध भूमी अभियान म्हणजे काय? खरं तर अनेक वर्षापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे अनेक साहेबांनी त्या काळात प्रत्येक जे आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले सर्व जमिनी आहेत हे तिथं इरिगेशन पाणी आणण्याचं तिथं काम केलं. आज त्या काळातला जो प्रश्न होता तो खरं तर पाणी त्या काळात नव्हतं आणि आजचा जो प्रश्न आहे हे खरं तर प्रश्न काय आहे की हे पाणी कुठं सोडायचं. कारण आज आपण जेव्हा इथं फक्त अभ्यास करतो प्रत्येक भागात प्रत्येक गावात आपल्या 10% 5% ही जमीन ही शारपट होत चालली आणि त्या कारणामुळे समृद्ध भूमी अभियान हे आम्ही राबवायचं ठरवलं. तर समृद्ध भूमी अभियानमध्ये काय आहे तर पहिल्यापासून तर आम्ही समृद्ध भूमी अभियानमध्ये आम्ही ठरवलं की शेतकऱ्याला जो शेतकरी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याबरोबर जो ऊस नोंद करतो त्याला आपण शेतकरी मार्गदर्शन पुस्तिका देतो. त्या पुस्तिकेमध्ये आज सुजय पाटील साहेबांनी आपल्याला एक 15-20 मिनिटाचं प्रेझेंटेशन दिलं, पण त्यामध्ये त्या पुस्तिकामध्ये आपण कुठले खतं कधी वापरायचे, ड्रोनचा वापर किती वेळा वापर करायचा, पीक विश्लेषणासाठी ड्रोन कसा वापरायचा आणि कमी खर्चात हे शेती करून जास्त उत्पन्न कसं काढू शकता ह्याच्याबद्दल आपल्याला त्या पुस्तकात माहिती दिली आहे. त्यानंतर त्याच पुस्तकाला जोडून आपण तिथं जे आपले ऑर्गॅनिक खतं आहेत, आपल्या जे जीवाणू खतं आहेत, ह्या सगळ्या त्या खतांच्याबद्दल ही माहिती त्या पुस्तकामध्ये देण्याचं आपण काम केलं आहे. पण खरं तर महत्त्वाचं हे मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा PR दादा चेअरमन होते आणि शामरावांना तिथं बँकेचे चेअरमन होते, त्यांच्या खरं तर मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा बसलो तेव्हा मी ठिबक सिंचन ही योजना राबवण्याचं ठरवलं. तर PR दादांचा आणि शामरावांनी सांगितलं की आपण ही योजना आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊया आणि त्या काळात आम्ही सगळेच इरिगेशनचे सगळे लोक एकत्रित बसलो. आमचे सगळे संचालक होते, आपले सगळे त्या काळातले अधिकारी होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही एक 10% 10,000 रुपये आपण भरायचे आणि 10,000 रुपये भरले तर आपल्याला 60,000 रुपयाचे हे सगळं राहिलेले 50,000चं हे कारखान्याच्या गॅरंटीवरती हे सगळं 70,000 रुपयाचं आपल्याला सर्व हे सिंचनाचं साहित्य मिळतं. जेव्हा आपण स्वतः हे ठिबकचं सिंचन आपण आपल्या शेतात करायला जातो का प्रणाली आपण आपल्या शेतात उभी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला एक रकमीय 50,000 ते 60,000 रुपये चांगलं ISIचं पाईप असेल तर 50,000 ते 60,000 रुपये भरायला लागतात. पण कारखान्याच्या माध्यमातून जेव्हा हेच तुम्ही योजना राबवता तेव्हा तुम्हाला 10,000 रुपयेमध्ये फक्त तुम्ही कारखान्याला द्यायचे आहेत. राहिलेले पैसे हे सर्व कारखाना गॅरंटी घेते आणि त्याचबरोबर हे सगळं आपण तिथं मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये मला वाटतं आपण एक 3,000 ते 4,000 एकर हे एवढ्या क्षेत्रावरती हे ठिबक सिंचनाची ही योजना राबवू शकलो आहे. अनेक महत्त्वाचं काय आहे की 10,000 रुपये का भरायला लागतात, कारण जे राहिलेले पैसे आहेत तुम्हाला 2 पिकात तुम्हाला परतफेड करायला लागते, पण ते पैसे जे तुम्ही 2 पिकात फेड करता ते तुमच्या वाढीव उत्पन्नातून जे तुम्ही कमवता त्यातले पैशातूनच तुम्ही हे पैसे परतफेड करता. शेतकऱ्याच्या खिशातून कुठलेही पैसे न जावं ह्या विचाराने आपण ही योजनेची संकल्पना आपल्यासमोर आणण्याचं काम केलं आहे. आज सचित्र पाईप योजना ही आपण राबवायचं का काम केलं आणि त्याच भूमीवरती का त्याच विचाराने शेतकऱ्याला कमीत कमीत पैशामध्ये ते सगळं संच उपलब्ध व्हावं या विचाराने आपण ही योजना राबवली. तर आज ही योजना काय आहे
की जेव्हा एक शेतकरी असो का 100 शेतकरी एकत्र येऊन ही योजना राबवण्याचा प्रयत्न करत असतील, जर एक शेतकरी असेल तर त्यांनी जर 10,000 रुपये भरले तर त्याला हे 70-80 हजार रुपयेचं म्हणजे राहिलेले 70,000 रुपये हे कारखान्याच्या गॅरंटीवरती आपल्याला उपलब्ध करून मिळतात आणि 80,000चा संच हा आपल्या शेतात आपण लावू शकतो. आता हे जे पैसे परत फेड कसे करायचे, हे 5 वर्षात आपल्याला हे जे सर्व पैसे फेड करायचे आणि 5 वर्षात आम्ही हे अभ्यास करून हे 5 वर्षाचं नियम आणि अट लावली. कारण ह्यामध्ये अनेक आता गणपतराव दादासाहेबांचं तिथं दत्तशिरोळ कारखान्यात आम्ही तिथं काही महिन्यापूर्वी गेलो. मर्जे साहेब तिकडचेच, मला वाटतं त्यांनी तिथं काम केलेलं. तर तिथं 3-4 वर्षामध्येच लोकांचं जिथं उत्पन्न दादा 20 टन होतं ते आज 50, 60, 70 टनापर्यंत पोचलेत. म्हणजे वाढीव उत्पन्नातून त्यांनी हे सर्व पैसे फेडण्याचं काम केलं आहे. आज तीच योजना जी आहे, मग एक शेतकरी असो का 100 शेतकरी असो, 10,000 रुपये भरले, राहिलेले 70-80 हजार रुपये हे तुम्हाला तिथं कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध मिळतात आणि वाढीव उत्पन्नातून आपल्याला ते पैसे भरायचे. पण आज गातडवाडीमध्ये मला आनंद होतो की आपण ही एक वेगळ्या पद्धतीची ह्यावेळी योजना राबवली आहे. 10,000 रुपये म्हणजे किती, 12%. पण गातडवाडीसाठी आपण इथं एक शामराव अण्णांनी एक स्पेशल स्कीम राबवली ज्यामध्ये शेतकऱ्याला फक्त 5%च रक्कम भरायची आहे. म्हणजे 5% रक्कम भरून राहिलेले 95%चं त्यांना तिथं कारखाना तिथं मदत करतो का बँक त्यांना ती गॅरंटी देते, बँक कर्ज देते आणि ते पैसे त्यांनी त्यांच्या संस्थेद्वारे हे तिथं परत फेड करायचे आहेत. म्हणजे 5%मध्ये आता 165 एकर जे आहे ह्याला सचित्र प्रणालीची ही योजना ही राबवली जाईल आणि मला खात्री आहे की 30 या एकरावरती जर ही 30 टन असेल, 40 टन हे उत्पन्न असेल, हे पुढच्या काळामध्ये आपल्याला हे एक 80-90 टनपर्यंत हे टनेज पोचताना दिसेल. आज खरं तर भैरवनाथ स्कीमनी आज एक जुना जे त्यांचं कर्ज घेतलेलं म्हणजे 2 कोटीहून अधिक रुपये त्यांनी काही वर्षापूर्वी कर्ज घेतलेलं, मला आनंद होतो की त्यांनी ते कर्ज हे आज त्यांनी फेडलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांना अजून कसा आपण फायदा करू शकतो त्याच पद्धतीने या संचालक मंडळाने इथं आज सचित्र प्रणाली ही राबवण्याचं काम केलं आहे. मला खात्री आहे की आज ह्या योजनेद्वारे अनेक जण आपल्या भागातले ज्यांची खरी जमीन ही शारपट झाली आहे हे ह्या योजनेचा लाभ घेतील आणि पुढे जाऊन त्यांच्या ही जमिनीमध्ये मोठ्या फक्त 100 म्हणजे 30-40 टन नव्हे पण 100 टनापेक्षा आपण तिथं उत्पन्न बघू शकतो हे मी खात्रीने सांगू शकतो. आपण सर्व इथं आला, मला आपल्या सर्वांशी संवाद करायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.